लक्ष द्या. As two identical block, each of mass m attached to end of massless string, which passes over pulley with fixed axis shown below. Small mass m is attached. Now place on block via acceleration with which two block moves together. आता ह्या टाईपचे प्रॉब्लेम आपण डिस्कस केलंय प्रिव्हियस. तर ह्यामध्ये काय असतं की बिकॉज ऑफ मास अँड द टेन्शन टी डेव्हलप झालं. मार्क करा माझ्याबरोबर. हवे तुमचं फिगर मध्ये मार्क करा. फिगर ड्रॉ नाही केलं चालेल का त्या बुक मध्ये. हा त्या झिगर टेन्शन काय सेम टी arrow away for pulley. Tension on both side of pulley is same. And tension for mass m same. बरोबर. इज इट क्लिअर. आता कुठली बॉडी मूव्ह अप और डाऊन हे आपण ए म्हणूया. आणि दिस वन बी. हा सांगा आता मला. विच वन मूव्ह डाऊन. ए मूव्ह डाऊन. इज इट राईट. एवढं कळायला पाहिजे. ओके. आणि दोघांचं एक्सलरेशन काय असतं कनेक्टेड आहेत ना. and B goes up with same acceleration. अंडरस्टूड. आता आपण लॉजिकली सॉल्व्ह करूया म्हणजे फॉर्म्युला डायरेक्ट. हा जसं लॅब फॉर ए नाही फॉर बी घ्या. काही घेतलं चालतंय. दो इक्वेट तर करायचंय. फॉर बी आपल्याला काय फाइंड करायचंय. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. ऍक्सलरेशन फाइंड करायचंय. ओके. हा मग फॉर बी इक्वेशन काय येतं. इज इट मुव्हिंग अप और डाऊन. प्लस बी कुठं मूव्ह आलाय अप. मग ह्याचं टेन्शन काय असते मयुरेश. मास आणि ब्रॅकेट मध्ये मुव्हिंग अप जी प्लस ए. व्हेरी गुड. इक्वेशन 1 बरोबर. आणि फॉर बी नाही फॉर बी झालं. फॉर ए इट इज मुव्हिंग डाऊन. हा मग टेन्शन काय असणार. बीचं मास एचं मास किती आहे. एचं मास किती आहे आता. एम प्लस स्मॉल एम आहे ना. हा अँड मुव्हिंग डाऊन त्यामुळे जी मायनस ए. हे आता आता कळालं का नाही. मी पहिल्या प्रॉब्लेम मी दाखवलं कसं आहे ते इक्वेशन. आता कळालं की नाही. हा गॉट इट. आता काय करायचं. इक्वेट करायचं. ओके. इक्वेटिंग 1 and 2. इक्वेटिंग 1 and 2. 1 आहे एम जी प्लस ए अँड 2 आहे एम प्लस एम जी मायनस ए. करा सॉल्व. एम जी मॅथमॅटिकल पार्ट आहे प्लस एम ए ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे ना. पहिल्यांदा जी न मल्टिप्लाय करा. एम जी प्लस स्मॉल एम जी राईट मायनस एम ए प्लस मायनस स्मॉल एम ए. राईट बरोबर आहे. आता मला सांगा मॅथमॅटिकली बरोबर आहे काय. हा एम जी अँड दिस एम जी गेट कॅन्सल. बरोबर. आता हे ए फाइंड करायचंय ना मी. मग सगळ्या एच्या टर्म मी ह्या साईडला घेतो. एच्या सगळ्या टर्म मी लेफ्ट साईडला घेतो. एच्या ए फाइंड करायचं आहे की नाही म्हणून ए लेफ्टला घेतलं. हा आता हे कॅपिटल एम आहे. कॅपिटल एम ए आहे. हा आता मायनस ए प्लस झालं कॅपिटल एम ए आणि स्मॉल एम ए. स्मॉल दिसते ना.
इज इक्वल टू एम जी. ऑप्शन काय येणार सांगा. ए कॉमन घेतलं तर काय येणार. ऑप्शन ए का सी. एस टू एम कळालं सांगा. टू एम कसं आलं. एम प्लस एन किती इज एम राईट. आणि त्यामुळं ऍक्सलरेशन आलं किती एम जी डिवाइड बाय 2m मायनस एम. 2m मायनस एम. मायनस एम नाही आहे, चुकीचं आहे. हे मायनस एम लेफ्ट साइडला काय होणार प्लस एम ए होणार. इथं प्लस इथं प्लस. तेव्हा ऑप्शन कुठलं आलं एम जी टू एम प्लस एम. ऑप्शन ए. हिंट का आली. इज इट क्लिअर. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. इज इट क्लिअर.